नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आपण श्रेणी म्हणजे प्रोग्रेशन श्रेणी हा टॉपिक आज आपण पाहणार आहोत. श्रेणी म्हणजे काय? तर श्रेणीची एक अरिथमेटिक आणि जिओमेट्रिक म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल 2 4 6 8 10 3 आणि 4 7 आणि 4 11 आणि 4 15 अशा पद्धतीने एक श्रेणी बरोबर. आणि हेच पहिलं पद आहे. आणि आपल्याला विचारलं 25व पद 25वी टर्म आहे. 25व पद काढा. तर फरक आहे बघा. 2 आणि 4 मध्ये 2चा फरक आहे. इथं 2चा इथं 2चा कॉमन कितीचा फरक आहे? 2चा. आणि आपल्याला काय विचारलं 25व पद काढा. ह्या पद्धतीची जेव्हा श्रेणी असते ते काढण्याचं काय सूत्र आहे? त्याच पद्धतीने 3 आणि 4 7 7 आणि 4 11 11 4 15 4चा कॉमन फरक आहे. हिचं जर समजा 37 वर टर्म काढा म्हटले आपल्याला बरोबर. 37 नंबरचं पद काढा म्हटले. तिकडे 25 नंबरचं पद काढा म्हटले बरोबर. हे पद काढायचे सूत्र काय आहे? दुसरी गोष्ट काय आहे की त्यांनी सांगितले की पहिल्या 25 पदापर्यंतची बेरीज काढा. पहिल्यांदा काय विचारलं होतं समजा तर 25 नंबरचं पद काढा. त्यानंतर काय विचारू शकते तर पहिल्या 25 पदांची बेरीज काढा. इथं काय विचारू शकते पहिल्या 37 पहिल्या 35 पहिल्या 30 पदापर्यंतची बेरीज काढा असं विचारू शकते. आपल्याला डायरेक्ट 30 नंबरचं पद काढा हा एक वेगळा फॉर्म्युला आहे. आणि डायरेक्ट 30 नंबर पर्यंतच्या पदांची बेरीज काढा याचं एक वेगळं सूत्र आहे. ते आपण इथं आज पाहणार आहोत. अंकगणित श्रेणी आणि भूमिती श्रेणी. अंकगणित श्रेणी म्हणजे काय की समान फरक काय समान फरकाने संख्या वाढत जाते. भूमिती श्रेणीमध्ये काय होतं की ती पटीत वाढत जाते समान पटीमध्ये बरोबर. आता अंकगणित श्रेणी तिचे फॉर्म्युला बघू. tn tn बरोबर काय a प्लस n मायनस 1 डी हा आहे पहिला फॉर्म्युला. हा फॉर्म्युला कसा आहे म्हणजे ते आपण पाहिलं समजा 3 आणि 3 3 आणि 4 7 आणि 4 11 11 आणि 4 15 आपण विचारलं 19वे पद काढा. किती 19वे पद काढा. तर त्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरता? इथं फरक कितीचा आहे सारखा 4चा बरोबर. 3 आणि 4 7 आणि 4 11 4चा कॉमन फरक आहे आणि 19वे पद काढा म्हणते. डायरेक्ट त्या नंबरचं पद काढायचं म्हटलं की हा फॉर्म्युला वापरायचा. tn बरोबर a प्लस n मायनस 1 डी हा जे a प्लस n मायनस 1 डी हा फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी काम येणार आहे जर n नंबरचं पद काढायचं असेल तर. पहिले समजा किती नंबरचं पद काढायचंय n नंबरचं आणि फरक सारखा बरोबर. हे अंकगणित श्रेणी बरोबर. अंकगणित श्रेणी. आता 19 नंबरचं पद काढायचं. आपण काय करणार या ठिकाणी nth नंबरचं पद काढायचं. n म्हणजे किती आहे 19 19 नंबरचं पद काढायचं ना. n बरोबर काय होणार 19. या ठिकाणी a म्हणजे काय पहिलं पद. या ठिकाणी पहिलं पद कोणतं आहे 3. ते a बरोबर काय झालंय 3 बरोबर. d म्हणजे काय आहे तर डिफरन्स आहे. त्या दोन पदांमधला डिफरन्स किती आहे 4. म्हणजे डिफरन्स किती झाला 4 झाला बरोबर. म्हणजे पहिलं पद a डिफरन्स 4 डी आणि का 19 नंबरचं पद काढायचे म्हणजे n बरोबर काय झाला 19 झाला. आपल्याला आपल्या ह्या फॉर्म्युल्यामध्ये ही किमती टाकायच्या आणि 19 नंबरचं पद काढू शकतो. tn म्हणजे t90 एक आहे 3 अधिक n वजा 1 म्हणजे 19 वजा 1 म्हणून d म्हणजे काय 4 3 अधिक 19 ने किती वजा किती 18 गुणिले 4 18 चौक 72 72 3 75
तर 19 नंबरचं पद किती आहे तर 75 हे 19 नंबरचं पद आहे. म्हणजे आपल्याला अशी जर श्रेणी दिली आणि आपल्याला विचारलं की त्या नंबरचं पद काढा तर तुम्ही हे सूत्र वापरू शकता टीएन बरोबर ए प्लस एन मायनस 1 गुणिले डी. तर ह्या पद्धतीने तुम्ही ज्या नंबरचं पद विचारले त्या नंबरचं पद काय करू शकता काढू शकताय. बरोबर. आता जर दुसरं आपल्याला म्हणतंय की 19 नंबरच्या पदापर्यंतची बेरीज काढा. पहिले काय होतं आपण 19 नंबरचं पद काढा. आता म्हटलं की 19 नंबर पर्यंत सगळ्या पदांची बेरीज काढा. तर त्याचं सूत्र काय आहे एसएन. एसएन म्हणजे काय समेशन. बरोबर एन नंबर पर्यंतच्या पदाची एसएन बरोबर एन भागिले 2 2 ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. एन भागिले 2 2 ए प्लस एन वजा 1 गुणिले डी. म्हणजे एन वजा 1 गुणिले डी हे तसंच राहिला फक्त इथे ए च्या ऐवजी इथं 2 मल्टिप्लाय केले 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. या ठिकाणी बाहेर फक्त पूर्ण ब्रॅकेटला एन भागिले 2 ने काय केले मल्टिप्लाय केले. त्यानंतर ते आपला टोटल समेशन फॉर्म्युला. समजा जर आपल्याला इथे विचारलं असलं की 19 पदापर्यंतची बेरीज काय 19 पदापर्यंत बेरीज. तर या सूत्रानुसार कसं काढतात एन किती आहे 19 बरोबर. त्यानंतर ए किती आहे 3 डी किती आहे 4 बरोबर. एन किती आहे 19 आहे हे 3 आहे आणि डी बरोबर आहे 4. काय घ्यायचं एन भागिले 2 म्हणजे 19 भागिले 2 2 गुणिले 3 अधिक एन किती आहे 19 19 वजा 1 गुणिले 4 बरोबर 19 भागिले 2 3 2 6 19 18 18 चौक 72 72 6 किती 78 19 भागिले 2 ब्रॅकेट मध्ये 5 6 किती 78 हे 6 आणि 2 9 18 बरोबर 39 गुणिले 19. या पद्धतीने आपल्याला काय करू शकतो तर एसएन म्हणजे आपल्याला पूर्ण टोटल काढायची त्याची टोटल काढायची म्हणजे काय करायचंय या ठिकाणी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. त्या ठिकाणी एन ची किंमत काढायची. ए ची किंमत काय आहे पहिली पद 3 डी चा फरक किती आहे 4 चा फरक आहे. त्यानंतर ह्या सूत्रामध्ये सगळ्या किमती ठेवायच्या. त्यानंतर आपल्याला किती राहते 19 गुणिले 39 बरोबर कॅल्क्युलेशन करून 741. या पद्धतीने तुम्ही हे दोन फॉर्म्युले एकदा सूत्र लक्षात ठेवले की लवकरात लवकर तुम्हाला काय होते पोहोचता येते. आपण पुढे जायचं आपण पाहूया. दुसरी श्रेणी पाहिजे आपल्याला भूमितीय श्रेणी. काय जॉमेट्रिक भूमितीय. आपण थोड्या वेळापर्यंत पाहिली ती कोणती होती ती होती अंकगणितीय श्रेणी. या ठिकाणी nth नंबरचे पद n नंबर पर्यंतच्या बेरीज हे आपण पाहिली होती. आता आपल्याला दुसरी काय पाहिजे भूमितीय श्रेणी. भूमितीय श्रेणी म्हणजे काय समजा 2 वेगळे 4 4 2 8 8 2 16 असं जर आपल्याला समजा 10 नंबर पर्यंतचे पद विचारलं ते हे पट आहे सारखा फरक आहे इथं 2 चा फरक इथं 4 चा आहे 8 चा फरक. इथं काय आहे 2 दुणे 4 4 दुणे 8 8 दुणे 16 पट सारखी. हे कितीच्या पटीचे त्याच्या दुप्पट आहे पहिल्या पदाच्या पट सारखी. विचारलं समजा 10 नंबरचा पद तर तिथं आपल्याला फॉर्म्युला आहे ते काय आहे nth नंबरचा पद म्हटल्यानंतर x raised to n minus 1 x raised to n minus 1 जर आपले nth नंबरचं पद काढायचं असेल n
10 नंबरचं पद काढायचं असेल, बरोबर, T10 नंबरचं पद काढायचं असेल तर आपल्याला काय करायचे, a × x⁻², a म्हणजे किती येते, 2 येते, x म्हणजे काय येते, पट, किती पट आहे, दुप्पट आहे ना, 2 4 4 2 8, x ची किंमत काय आहे, x ची किंमत इथे 2 आली, y ची किंमत आहे 2 आहे, आणि n म्हणजे किती, तर 10 नंबरचं पद काढायचे, म्हणून 10, n ची किंमत 10, ती ह्या सूत्रामध्ये ठेवायची आणि आपल्याला उत्तर मिळून जाते. म्हणजे nth नंबरचं पद काढायचं म्हटलं तर tnth बरोबर ax⁻n−1. आता जर आपल्याला म्हटलं की ह्या 10 नंबरच्या पदापर्यंत बेरीज काढायची, काय करायचे, पूर्ण जी श्रेणी आहे याची 10 नंबर पर्यंत बेरीज काढायची. त्याचा फॉर्म्युला काय येतोय, a × x⁻n−1 भागिले x−1. त्याचा फॉर्म्युला काय होता, ax⁻n−1, त्याचा काय a x⁻n - 1 भागिले x - 1, म्हणजे a ची किंमत काय 2 आहे, x ची किंमत पण काय 2 आहे, आणि n ची किंमत किती आहे, 10 आहे. ही किंमत या ठिकाणी ठेवली तर फॉर्म्युल्यामध्ये की आपल्याला काय होते, ती पूर्ण पदांची काय ती बेरीज भेटून जाते, बरोबर. आता इथे एक्झाम्पल आहे बघा, 11 17 23 19 35 ही काय श्रेणी, बरोबर, आणि आपल्याला विचारले 21 पद काढायचे, किती पद काढायचे, 21 पद काढायचे. 11 17, 17 11 6 17, 17 6 23, 23 6 29, 29 6 25, 6 चा फरक आहे, बरोबर. डी बरोबर काय झालं इथं, ए बरोबर काय झाला 11, किती पद विचारले 21, फरक सारखा आहे. पहिलं पद डी काढायचं आणि फॉर्म्युला वापरायचा, tn बरोबर a आधी n - 1 म्हणजे डी, टी 21 काढायचे, a किती आहे तर 11 आहे, n किती आहे 21 सोबत काढायचंय ना, 21 सोबत काढायचंय म्हटल्यानंतर n आहे 21, 21 - 1 गुणिले डी 6. अकरा 21 वजा 1 किती 20, 20 गुणिले 6, 131. हे काय झाले, त्याचं पद झाले. म्हणजे तुम्हाला ते फॉर्म्युला लक्षात आला, तुम्ही सोप्या पद्धतीने लवकरात लवकर हे काढू शकताय. आता दुसरं दिले आपल्याला 3 7 ची सिरीज दिलेली, बरोबर, या ठिकाणी 3 7 11 15 19 आणि 36 पद विचारले, बरोबर. 3 7 11 15 किती पद विचारले आपल्याला, 36 पद विचारले, बरोबर. तर किती 4 चा फरक आहे, डी किती आला 4, ए किती आला 3, आणि n किती 36 पद विचारले. फॉर्म्युला काय आहे, tn बरोबर a आधी n - 1 गुणिले डी, बरोबर. तर a किती आला 3 आहे, n किती आहे 36 आहे, 36 - 1 गुणिले डी किती आहे 4 आहे, त्या ठिकाणी 3 आहे, 36 किती 35 गुणिले 4, 140, आणि हे 3 बरोबर 143. हे आपलं काय उत्तर आहे. म्हणजे तुम्हाला पहिलं पद डिफरन्स काढायचा आहे, किती नंबरचं पद हे गोष्ट लक्षात आली तर इथे nth नंबरचं पद टाकतं, बरोबर. आता या ठिकाणी काय दिले, उज्ज्वला काय करते, पहिल्या दिवशी 4 मिनिटं सलग धावली, बरोबर. पहिल्या दिवशी काय झाली 4 मिनिटं सलग धावली, व ती प्रत्येक दिवशी आदल्या दिवशीपेक्षा 3 मिनिटं काय होते अधिक धावते. धावण्याचा कालावधी 67 मिनिटे होण्यासाठी किती दिवस लागतील, पहिल्या दिवशी किती धावते 4 मिनिटे, हे बरोबर 4, प्रत्येक दिवशी आज दिवसापेक्षा किती मिनिटं, आज दिवसापेक्षा किती मिनिटं आधी धावते तर 3 मिनिटं,
म्हणजे पहिल्या दिवशी 4 दाखवली तर दुसऱ्या दिवशी किती 4 अधिक 3 बरोबर 7, तिसऱ्या दिवशी किती 7 अधिक 3 बरोबर 10, म्हणजे कितीचा फरक आहे 4 आणि 7 आणि 3 10, फरक कितीचा आहे समान 3 चा. आज दिवसापेक्षा 3 दिवस 3 मिनिटं एक्स्ट्रा धावते ना, तर 3 दिवसांनी वाढत चालले म्हणून कॉमन फरक कितीचा आहे 3 चा. तर धावण्याचा कालावधी 67 मिनिटे होण्यासाठी किती दिवस लागतील? धावण्याचा कालावधी किती होण्यासाठी 67 मिनिटे होण्यासाठी तुला काय सांगितले की किती दिवस लागतील? हा पहिला दिवस होता आणि काय विचारले किती दिवस लागतील धावण्याचा कालावधी किती मिनिटं होण्यासाठी 67 मिनिटे. पहिला किती 4 मिनिटं. त्यांनी काय सांगितले ती यंत्र नंबरची टर्म जी आहे का ती त्यांनी दिली 67 मिनिटे. आता किती नंबरची टर्म आहे आपल्याला काढायची, किती दिवस लागतील याचा अर्थ काय आहे ही टर्म किती नंबरची की पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस असा कितवा नंबरचा दिवस आहे की ज्या दिवशी 67 मिनिटे लागतील. म्हणजे या ठिकाणी आपल्याला टीएनच्या फॉर्म्युल्यामध्ये जो आपला फॉर्म्युला आहे टीएनचा ए अधिक एल वजा 1 गुणिले डी, या ठिकाणी ही जी टर्म आहे टीएन ही आपल्याला त्यांनी दिलेली आहे. फक्त आपल्याला काय काढायचे की कितवा दिवस आहे म्हणजे किती नंबरची ही टर्म आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय काढायचे तर एन काढायचे. एन म्हणजे किती दिवस लागतील म्हणजे किती नंबरची ही टर्म आहे. टर्म आपल्याला ऑलरेडी टीएन दिलेली ही 67 या ठिकाणी दिलेली टर्म घ्यायची. त्यानंतर ए काय आहे पहिल्या दिवशी 4 मिनिटं आणि एन काढायचा एन वजा 1 फरक कितीचा आहे तर 3 चा आहे बरोबर. आणि 4 गेला वजा 4 झाले 67 मधून 4 गेले किती राहिले 63 आणि हे n - 1 म्हणजे 3 हे काय झाले 3n - 3 हा 63 हे 3 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं 3 गुणिले n बरोबर 3n वजा 3 गुणिले 3 3n हे वजा 3 आली इकडे अधिक झाले 66 झाले 3n झाले. त्यानंतर n बरोबर काय हे गुणिले इकडे भागले होते 66 भागिले 3 3 दुणे 6 आणि 3 दुणे 6 n बरोबर 22 म्हणजे 67 मिनिटे होण्यासाठी किती दिवस लागतील तर 22 मिनिटे काय होणार तिथं 22 दिवस लागणार आहेत 67 मिनिटे होण्यासाठी. म्हणजे आपल्याला nth नंबरची टर्म दिली 67 मिनिटाची आणि आपल्याला किती दिवस लागतील म्हणजे आपल्याला n ची व्हॅल्यू ठेवली काढायची. तुम्हाला काय दिले आणि काय विचारले हे लक्षात आलं एक्झाम्पल वरून तर तुम्ही लवकरात लवकर ते उत्तरपर्यंत पोहोचताय. आता काय झाले रघु एका रिक्षात बसला तेव्हा मीटर भाडे किती होतं 15 रुपये होते. आता एक्झाम्पल व्यवस्थित वाचून घेऊन समजून घ्यायचं आपल्याला की एक्झाम्पल नेमकं काय म्हणतं त्यानुसार प्रोसेस काय करायची हे लक्षात घ्यायचे. रिक्षात बसला त्या मीटर भाडे किती होतं 15 रुपये होतं. त्यानंतर प्रत्येक किलोमीटरला 3 रुपये वाढ होते. किती रुपये वाढ होते 3 रुपये. जर रघुने 22 किलोमीटर प्रवास केला तर त्याने रिक्षावाल्यास किती पैसे द्यावे. किती प्रवास केला त्याने 22 किलोमीटर किती पैसे द्यावे. सुरुवातीचं भाडं किती आहे 15 रुपये. नंतर किती वाढते 3 रुपये भाडं वाढते. त्याने काय म्हणले रिक्षावाल्यास किती फायनल किती पैसे द्यायला पाहिजे की सुरुवातीचं भाडं आहे 15 प्रत्येक किलोमीटर 3 रुपये वाढते. दुसऱ्या किलोमीटरला 15 3 18 नंतर परत 3 वाढले 21 कितीचा फरक आहे 6 3चा म्हणजे टी बरोबर काय झालं 3 झालाय बरोबर. त्यानंतर रघुने 22 किलोमीटर प्रवास केला. किती किलोमीटर केला 22 n बरोबर का 22 किलोमीटर प्रवास केला. रिक्षावाल्यास किती पैसे द्यावे त्या 22 किलोमीटरच्या शेवटी त्यांनी किती पैसे द्यायचे ते आपल्याला काढायचे टी 22 ती 22 नंबरची टर्म किती हे ती काढायची. त्यांनी काय दिले पहिल्या किलोमीटरला 15 ती ए फरक कितीचा आहे 3चा आहे 3 वाढते आणि 22 किलोमीटर प्रवास केला म्हणजे n बरोबर 22 22 किलोमीटर केल्यानंतर किती पैसे द्यायचे म्हणजे 22 नंबरची टर्म काढायची आपल्याला म्हणजे टी 22 काढायचे. आपला फॉर्म्युला आहे a + n - 1 गुणिले d. a म्हणजे काय 15 n किती 22 वजा 1 गुणिले फरक 3 बरोबर 15 आणि 22 वजा 1 21 गुणिले 3 इकडे होते किती 63
15 अधिक 63 बरोबर 78 म्हणजे त्या रिक्षाला किती पैसे द्यावे लागतील तर 78 रुपये त्या रिक्षावाल्यास आपल्याला द्यावा लागेल बरोबर. म्हणजे लक्षात आलं तिथं काय केले की ए काढलाय त्याच्यानंतर डिफरन्स काढलाय एन म्हणजे 22 किलोमीटर त्यामुळे तो काढलाय त्याच्यानंतर 22 नंबरची आपल्याला काय करायचे टर्म काढायची त्यामुळे आपण ए प्लस एन मायनस 1 इंटू टी हा फॉर्म्युला इथे यूज केलाय. पुढचं गणित पाहूया. नीला या ठिकाणी काय दिले नीलाने एका महिला बचत गटात फेब्रुवारी 2010 महिन्याच्या पहिल्या दिवशी किती 2 रुपये जमा केले, दुसऱ्या दिवशी 4 रुपये जमा केले, तिसऱ्या दिवशी 6 रुपये जमा केले बरोबर. याप्रमाणे पैसे गुंतविल्यास फेब्रुवारी 2010 या महिन्यातील तिची एकूण बचत किती. आता इथे शब्द बघा काय दिलाय एकूण बचत 28व्या दिवशी किती पैसे विचारले का नाही तर एकूण महिन्याची बचत विचारली म्हणजे आता टोटल विचारली. या ठिकाणी आपल्याला एसएनचा फॉर्म्युला जो आहे का तो फॉर्म्युला इथे आपल्याला यूज करावा लागणार. कोणता फॉर्म्युला एसएनचा. आता पहिली गोष्ट फेब्रुवारी महिना किती 2010 मधला त्याला 4 ने पूर्ण भाग होतोय का तर नाही जात म्हणजे हे लीप वर्ष आहे का नाही. लीप वर्ष नाही म्हटल्यानंतर फेब्रुवारी महिना किती किती दिवसाचा असेल किती दिवसाचा लीप वर्ष असतंय तर एकूण 29 दिवसाचा असता 2010 4 भाग जात नाही 4 पंचे 20 4 दुणे 8 पूर्ण भाग जात नाही त्यामुळे लीप वर्ष नाही तर 28 दिवस आहे. टोटल दिवस किती आहे 28. यांची किंमत किती आहे 28. इथं आपल्याला फॉर्म्युला टोटल काढायचं म्हणतो एसएन बरोबर n भागिले 2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करावा लागेल. आता यांची किंमत किती आहे दिवस आहे एकूण 28. पहिल्या दिवशी 2 रुपये हे बरोबर 2 दुसऱ्या दिवशी 4 तिसऱ्या दिवशी 6 रुपये ते प्रत्येक दिवशी 2 रुपये वाढतील आणि नंतर कॉमन डिफरन्स कितीचा आहे 2 चा आहे. या ठिकाणी या सर्व किमती याच्यात ठेवायच्या आणि आपल्याला टोटल काढायची n भागिले 2 28 भागिले 2 2 गुणिले 2 आणि यांची किंमत आहे 28 वजा 1 2 तर 28 भागिले 2 बेदून 4 आणि 28 आणि किती 27 गुणिले 2 27 गुणे 54 54 च्या 58 28 भागिले 2 गुणिले 58 बेदून 4 18 म्हणजे 29 गुणिले 28 या ठिकाणी आपण 29 गुणिले 28 9 8 72 8 गुणिले 16 7 9 गुणिले 18 4 गुणिले 5 812 म्हणजे टोटल किती बचत असेल 812 रुपये बरोबर. आपल्या ठिकाणी काय करायचे एसएनचा फॉर्म्युला यूज करायचा. एसएनचा फॉर्म्युला यूज केल्यानंतर तो फॉर्म्युला पाठ करून घ्या. एसएनचा आणि टीएनचा हे दोन फॉर्म्युले ते पाठच पाहिजे. तर टीची एनची आणि डीची किंमत टाकली भेटून जाते. पुढचा एक्झाम्पल पाहूया आपण. काय दिली इथं बघा एका रांगेत पहिल्या रांगेत 24 झाडे दुसऱ्या रांगेत 27 झाडे तिसऱ्या रांगेत 30 झाडे 24 27 30 असे झाडे लावलेत आणि एकूण किती रांगा आहेत 30 रांगा. एकूण रांगा किती आहेत 30 म्हणजे यांची किंमत किती 30. पहिल्या रांगेत किती झाडे 24 म्हणजे ए बरोबर किती 24 आणि झाडाचा फरक किती 24 आणि 3 27 27 आणि 3 30 म्हणजे कॉमन डिफरन्स कितीचा आहे
3चा आहे बरोबर. आणि विचारले एकूण झाडे किती. एसीचा फॉर्म्युला दोन आधी एन वजा एक गुणिले डी. एन किती 30, 30 भागिले 2, 2 गुणिले किती 24 आधी एन वजा एक 30 वजा 1 गुणिले 3 बरोबर. तर या ठिकाणी 24 गुणे 48 दोन्ही भागिले याले 15 आणि 30 वजा 1 29, 29 त्रिक 9 त्रिक 27 3 2 6 2 8 87 आणि हे 48 87 बरोबर. या ठिकाणी 15 ब्रॅकेट मध्ये 87 आणि 48 8 7 15 आता 1 8 4 12 13 135 15 गुणिले 135 135 गुणिले 15 15 15 75 15 3 45 7 52 15 5 20 म्हणजे 2025 काय 2025 एवढे झाडे असतील. 30 राहणार असतील 2025 एवढे झाडे असतील बरोबर. आता इथं पहा आतापर्यंत आपण अंकगणित श्रेणी पाहिली होती म्हणजे समान फरक असलेला बरोबर. इथं आपल्याला काय बघायचं भूमिती श्रेणी. भूमिती श्रेणी म्हणजे काय 4 दुने 8 8 दुने 16 16 दुने 32 बरोबर. भूमितीय श्रेणी म्हणजे इथं पट सारखी 2 ची पट्टी बरोबर. आपल्याला त्या ठिकाणी कोणता फॉर्म्युला वापरायचा ax⁻n-1 कोणता फॉर्म्युला ax⁻n-1 tn बरोबर. आलं लक्षात. या ठिकाणी a म्हणजे किती पहिलं पद 4 n म्हणजे किती 11 पद काढायचे आणि x बरोबर किती आपलं किती पट आहे तर 2 बरोबर. आपण आपल्या फॉर्म्युला मध्ये किंमत ठेवूया. a ची किंमत 4 x ची किंमत 2 n-2 n किती 11 11 वजा 1 4 गुणिले 2 चा 11 वजा किती 10 2 चा किती होगा 10 आणि 2 म्हणजे किती 1024 1024 गुणिले 4 4 16 4 8 9 4 93 आपलं काय आहे उत्तर आहे. या ठिकाणी काय करायचं आपल्याला तर ही जी भूमिती श्रेणी आहे यामध्ये सेम पड दिली 4 गुणिले 8 16 16 32 दुप्पट करताना सेम पड दिलेली आहे. हे करत असताना आपल्याला हीची किंमत काढायची n किती दिलाय पाहिजे आणि कितीची पट आहे ती x बरोबर ती पट आणि ह्या सूत्रामध्ये आपण किंमत ठेवली उत्तर मिळून जाते. या ठिकाणी त्याने काय सांगितले 3 6 12 24 या पदापर्यंत काय करायची तर बेरीज काढायची आपल्याला बरोबर. बेरीज किती 3 दुने 6 6 दुने 12 12 दुने 24 म्हणजे तो फॅक्टर आहे x हा किती आहे x बरोबर 2. याची किंमत काय आहे पहिलं पद किती 3 आहे आणि 9व्या पदापर्यंत विचारलंय तर n बरोबर किती 9 आणि या ठिकाणी टोटलचा समेशनचा फॉर्म्युला काय बेरीज करायचा फॉर्म्युला काय तर बेरीज करायचा फॉर्म्युला आहे a × x⁻n - 8 भागिले x वजा 1 a गुणिले कंसात x⁻n - 1 भागिले x वजा 1 a ची किंमत किती तर 3 आहे x ची किंमत किती 2 त्याचा किती होगा n म्हणजे 9 वजा 1 भागिले x वजा 1 म्हणजे 2 वजा 1 बरोबर. 2 चा 9 2 चा 9 किती येतोय 2 चा 9 आहे 512 वजा 1 आणि भागिले 2 वजा 1 किती 1च आला. त्या ठिकाणी 512 वजा किती 511 511 गुणिले 3 3 3 3 5 15 बरोबर. तर या ठिकाणी 1531 हे काय झालेली आहे nth नंबर पर्यंतच्या पदाची झालेली बेरीज उत्तर आपलं 1530
ही 30 ही काय झाली टोटल. या पद्धतीने अंकगणितीय श्रेणी आणि भूमितीय श्रेणी. अंकगणितीय श्रेणीमध्ये तुम्हाला किती फॉर्म्युले पाठ करायचे? 2 फॉर्म्युले पाठ करायचे. भूमितीय श्रेणीमधले 2 फॉर्म्युले. अंकगणितीय श्रेणीचे Tn बरोबर a + n - 1 * d हा फॉर्म्युला पाठ करायचा समान फरक असताना. आणि त्या समान फरक असताना जर सगळ्या पदाची बेरीज विचारली तर Sm बरोबर n भागिले 2 2a अधिक n वजा 1 गुणिले d हे फॉर्म्युला तुम्हाला काय करायचे अंकगणितीय श्रेणीमध्ये पाठ करायचे. आणि जर आपण जर भूमितीय श्रेणीमध्ये गेलो तर भूमितीय श्रेणीमध्ये जेव्हा सारख्या पट्टीमध्ये ती संख्या असते त्या ठिकाणी आपल्याला a * x n वजा 1 a गुणिले 1 चा पॉवर n वजा 1 हा फॉर्म्युला जर आपल्याला त्या नंबरचं पद विचारलं असतं तर करायचं आहे. आणि त्या पदापर्यंतची जर बेरीज विचारली असली तर a गुणिले कंसात x n वजा 1 भागिले x वजा 1 हे फॉर्म्युला आपल्याला काय करायचे लक्षात ठेवायचे. अशा पद्धतीने या फॉर्म्युलाची मॅक्झिममची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर सुटणार आहे. आपण येथेच थांबूया. धन्यवाद.